शेतकरी मित्रांनो, फक्त 70 ते 75 दिवसामध्ये शेतकऱ्याला रेकॉर्ड ब्रेक एकरी उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारं पीक, तर त्याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, या 70 ते 75 दिवसामध्ये आपल्याला जे महत्वाचं पीक सांगतोय ना, तर ते आहे स्वीट कॉर्न मका. होय, आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जवळपास 10 ते 12 महत्वाच्या व्हरायट्या बियाणे जे स्वीटकॉर्न मकेतून तुम्ही लागवड केल्यानंतर एकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळेल. एकंदरीतच काय, कणसांचे उत्पादन आणि कणस निघून गेल्यानंतर उरलेल्या ताटांचा मुरगास 35 ते 40 टन होणार आहे. म्हणजे दुहेरी फायदा तुमचा 100% होणार आहे आणि शेतकऱ्याला परवडणारं कमी खर्चातलं मका, पण ते स्वीटकॉर्न मका हे पीक, याचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलोय. या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला 10 ते 12 स्वीटकॉर्न मक्याच्या व्हरायट्या बियाणं सांगणार आहे ना, त्यासाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच ही व्हिडिओ पाहत आहात ना, सबस्क्राईब नक्की करायचं, समोरील घंटा ऑल ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही आपली व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहताना कमेंट्स नक्की करायचे. तर शेतकरी मित्रांनो, स्वीटकॉर्न मका करतेवेळी आपल्याला लष्करी आळीवर नियंत्रण मिळवायचंय, खत औषधांचं योग्य नियोजन करायचंय, पाट पाण्यावर बेडवर देखील आपण ही मकाई लागवड करू शकतो. आता ही लागवड करतेवेळी बियाणं कोणतं घ्यावं, तर पहिलं स्वीटकॉर्न मक्याचं बियाणं व्हरायटी सांगतोय, तर ही आहे CP2. हो शेतकरी मित्रांनो, एकरी 2.5-3 किलो बियाणं लागतं आणि 70-75 दिवसामध्ये 10 ते 12 टन उत्पादन हमखास झालेलं बघायला मिळतं. बाजारभाव मिनिमम 10 रुपये किलो मिळाला तरी शेतकऱ्याला परवडणारी अशी CP2 स्वीटकॉर्न मका आहे. त्याच्यानंतर स्वीटकॉर्न मक्याची दुसरी महत्वाची व्हरायटी घेऊन आलोय, तर ती म्हणजे आपल्याला नामदेव उमाजीची स्वीट 16 ह्या स्वीटकॉर्न मक्याची लागवड करायची आहे. टपोरी कंस, वजनदार कंस असतील, व्यापाऱ्यांची मागणी असणारं हे स्वीट 16 असं बियाणं आहे. एकरी 10 ते 12 टन उत्पादन मिळतं. 10 रुपये किलो जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याला परवडणारं असं हे स्वीटकॉर्न मका आहे. त्याच्यानंतर या स्वीटकॉर्न मक्याचं हे तिसरं महत्वाचं वाण बियाणं आहे, तर हे सांगते वेळी आपल्याला आर्डर सीडची मधुरिमा ही देखील स्वीटकॉर्न व्हरायटी विसरून चालणार नाही. एकरी 10 ते 12 टन उत्पादन, उरलेल्या ताटांचा मुरगास 35 ते 40 टन, निश्चित स्वरूपात दुहेरी फायदा, रेकॉर्ड ब्रेक उत्पादन, 10 रुपये किलो जरी बाजारभाव मिळाला तरी शेतकऱ्याला परवडणारं असं हे स्वीटकॉर्न पीक आहे. त्याच्यानंतर स्वीटकॉर्न मका पिकाचं चौथं महत्वाचं तुम्हाला व्हरायटी बियाणं सांगायचं झालं, तर आपल्याला मिठास याची देखील लागवड करायची आहे. भरघोस असं उत्पादन आपल्याला मिळवणं गरजेचं आहे. एकरी 10 ते 12 टन उत्पादन, 10 रुपये किलोने देखील ही मका गेली तरी शेतकऱ्याला परवडणारी अशी मका आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, अशोका 334 ही देखील स्वीटकॉर्न व्हरायटी आहे. जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळून देतं. 10 ते 12 टन एकरी उत्पादन, बाजारात 10 रुपये किलो जरी तुम्हाला मिळाला, निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला 4 पैसे पदरात आरामशीर पडतात आणि शेतकरी हा फायद्यातच राहतो. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, स्वीटकॉर्न मक्याचं पुढचं महत्वाचं पीक म्हणजे कावेरी स्वीटचं कॅन्डी. हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही. 10 ते 12 टन हमखास उत्पादन झालेलं बघायला मिळतं. 10 रुपये किलोनी बाजारभाव मिळू द्या, निश्चित स्वरूपात शेतकरी फायद्यातच 100% राहणार आहे. त्याच्यानंतर स्वीटकॉर्न मक्याचं पुढचं महत्वाचं तुम्हाला वाण बियाणं सांगायचं झालं, शुगर 75. हे देखील वाण बियाणं आहे स्वीटकॉर्न मक्याचं, हे देखील विसरून चालणार नाही. याची देखील आपण लागवड करून भरघोस असं उत्पादन मिळवू शकतो. त्याच्यानंतर स्वीटकॉर्न मक्याचं पुढचं तुम्हाला बियाणं व्हरायटी सांगायची झाली, तर ती आहे गोल्डन कॉप. या देखील व्हरायटीला आपण विसरून चालणार नाही. भरघोस असं उत्पादन मिळतं आणि शेतकरी 4 पैसे पदरात पडतात. त्याच्यानंतर गोल्डन हनी हे देखील स्वीटकॉर्न मक्याचं एक जबरदस्त बियाणं आहे. हे देखील आपल्याला लागवड करायला अजिबात विसरायचं नाही. भरघोस असं उत्पादन तुम्हाला झालेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर स्वीटकॉर्न मक्याचं पुढचं बियाणं सांगायचं झालं, तर आर्डोर सीडचं आपल्याला स्वाद 2 ही देखील व्हरायटी ही विसरून चालणार नाही. 10 ते 12 टन उत्पादन जरी मिळालं, जाग्यावर व्यापारी येऊन घेऊन जाणार आहे. 10 रुपये किलो बाजार भेटू द्या. मी म्हणतो उरलेल्या ताटांचं 35-40 टन मुरगास होऊ द्या, परवडणारं असं स्वीटकॉर्न आहे. त्यानंतर ह्या स्वीटकॉर्न मक्याचं शेवटचं महत्वाचं तुम्हाला बियाणं सांगायचं झालं, तर स्वीट ग्लोरी.
हे देखील आहे, याची देखील आपण लागवड करणं गरजेचं आहे आणि भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे. एकंदरीतच शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या, फक्त स्वीटकॉर्न मक्याचे वाण बियाणं सांगून उपयोग नाही, तर ह्या मका पिकाला लागवड केल्यानंतर काही महत्वाच्या फवारण्या आहे. लष्करी आळीवर आपल्याला नियंत्रण मिळवायचं. पण आता एक लष्करी आळीवर एक महत्वाची पावरे सांगतो, जी लष्करी आळीचा खात्मा होईल आणि तुमच्या मक्याची वाढ फुटवा जबरदस्त होणार आहे. पानं हाताच्या पंजापेक्षा रुंद झालेली बघायला मिळणार. निश्चित अन्नद्रव्यांची जास्त संख्या यामध्ये बघायला मिळते. त्यासाठी फवारणी करते वेळी स्वीटकॉर्न मका लागवड केल्यानंतर आपल्याला तणनाशक फवारणी करायची. तणनाशक फवारणी करते वेळी ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये लव्हाळा असेल तर त्यांनी सॅम्प्रा याचा अवश्य वापर करायचा आहे किंवा BSFचं टिंजर आहे या तणनाशकाचा देखील आपण वापर करू शकतो. मात्र ही फवारणी झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, पाणी भरायचंय आणि त्यानंतर आपल्याला कुठं कुठं पानं चावलेली दिसतील, लष्करी आळी देखील दिसेल. तर याच्यासाठी काय करायचं माहितीये का, आपल्याला कोरको पावडर मध्ये मिळतं. यामध्ये इमामेक्टिन बेंझोएट आणि प्रोपेनोफॉस हे 2 घटक पावडर मध्ये मिळतात. हे घ्यायचे आणि यामध्ये ICL ची ग्रेड 113624 हे घ्यायचे. या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन ही सांगड करून आपल्याला 2 महत्वाच्या फवारण्या तुम्हाला त्या स्वीटकॉर्न मक्याला करायची. जबरदस्त रिझल्ट आलेला बघायला मिळणार आहे. बाकी इतर खर्च फर्टेरा देखील टाकायची गरज पडणार नाही. जर तुम्ही कोरको आणि 113624च्या 2 फवारण्या करत असाल, निश्चित स्वरूपात तुम्हाला लष्करी आळीचा खात्मा होणार आणि एकंदरीतच वाढ फुटवा दांड हा देखील स्वीटकॉर्न मक्याचा झालेला बघायला मिळणार आहे. तसेच आपल्याला पाण्यामधून युरिया देखील सोडायचा आहे, 52-34 देखील सोडायचं आहे. त्याचबरोबर ह्या स्वीटकॉर्न मक्याला झापड देखील मारायची. 10-26-26, 14-25-14, 12-32-16 यांसारख्या खतांची झापड मारायची. जबरदस्त रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं तुम्हाला एकंदरीत स्वीटकॉर्न मक्यातून बघायला मिळणार आहे. हे 70-75 दिवसाचं जे नियोजन आहे हे खूप महत्वाचं आहे. खाली खोडकीड येतात याच्यावर देखील आपल्याला नियंत्रण मिळवायचं आहे. आपल्याला खोडकिडीसाठी व्हॅल्यूम फ्लॅक्सी देखील घालून सोडता आलं तर निश्चित स्वरूपात फायदा होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, झाडही कडू पडणार आहे, खोडकिडीवर नियंत्रण मिळणार आहे आणि एकंदरीतच तुमचं स्वीटकॉर्न मक्यातून भरघोस असं उत्पादन मिळणार आहे. एकंदरीतच काय शेतकरी मित्रांनो, या 70-75 दिवसामध्ये मे आणि जून महिन्याच्या कालावधीमध्येच आपल्याला या स्वीटकॉर्न मक्याची लागवड करायची आहे आणि पुढे जाऊन जाग्यावर व्यापारी हे घेऊन तुमची कणस घेऊन जाणार आहे आणि उरलेली ताटांचं तुम्ही मुरगास देखील करू शकता. जाग्यावर पैसे, जाग्यावर नोटा मोजायच्यात आणि स्वीटकॉर्न मक्यातून व्हायचे आपल्याला मालामाल. ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद बोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना, सबस्क्राईब नक्की करायचे, समोर घंटावर उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.